नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हनुमान जयंती कधी आहे? हनुमान जयंतीला कोणता असा विशेष उपाय करावयाचा? त्यामुळे हनुमानाची कृपा होईल. हनुमान जयंती दिवशी हनुमानाची पूजा पद्धत, हनुमान जयंतीचे महत्त्व, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर लगेच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्या अगोदर माझ्या सविताच कॉर्नर या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कमेंटमध्ये जय हनुमान असे लिहायला विसरू नका. पौराणिक श्रद्धेनुसार, पौराणिक कथेनुसार हनुमान हे शिवाचे रुद्रांश अवतार मानले जातात, जे धर्माचे रक्षण करण्यासाठी वानराच्या रूपात पृथ्वीवर अवतरले. त्यांचे जीवन सत्याची साक्ष आहे. जेव्हा भक्ती आणि समर्पणाची शक्तीची सांगड घातली जाते, तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. चैत्र पौर्णिमेला साजरा होणारा हा सण यंदा 2 एप्रिल गुरुवार 2026 रोजी साजरा केला जाईल. पौर्णिमा 1 तारखेलाच लागत आहे, परंतु उदय तिथीनुसार हनुमानांचा जन्म सूर्योदयाला झाल्यामुळे सूर्योदयालाच हनुमान जयंती म्हणजेच 2 एप्रिल रोजी ही हनुमान जयंती साजरी केली जाईल. तर हनुमान जयंती हनुमान मंदिरामध्ये ठिकठिकाणी पाळणा, आरती इत्यादी, भजन, कीर्तन इत्यादी सर्वजण एकत्र येऊन करून साजरी केली जाते. आपल्या घरामध्ये देखील हनुमानाची मूर्ती किंवा हनुमानाचा फोटो असेल, तर त्याची देखील आपण या दिवशी विधिवत पूजा नक्की करावयाची आहे. पूजानंतर हा मंत्र आपण नक्की म्हणावयाचा आहे. हनुमान हे शक्तीचे दैवत आहे. शक्तीबरोबरच त्यांच्याकडे अफाट अशी बुद्धी देखील होती. शक्ती आणि बुद्धीचा संगम म्हणजे हनुमान. तर हनुमानांनी आयुष्यभर रामदास म्हणजेच रामाचा दास म्हणून राहणे पसंत केले. त्यांनी अविरतपणे रामांची सेवा केली. तसे हे हनुमान आपल्यावरती देखील त्यांची कृपा व्हावी म्हणून त्यांचे हे स्तोत्र या दिवशी आपण आवर्जून म्हणायचे आहे. ते सूत्र असे आहे, मनोजेवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वान. तर हा मंत्र मी पुन्हा एकदा सांगत आहे. मनोजेवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयुध्य मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. हा मंत्र हनुमान जयंती दिवशी किमान 11 वेळा नक्की म्हणावयाचा आहे. यामुळे हनुमानची कृपा आपल्यावरती नक्की राहील. तसेच भीमरूपी स्तोत्र देखील या दिवशी म्हणायचं आहे. या हनुमानांच्या बालपणीच्या खोड्या त्यांच्या दैवत्वाचे दर्शन घडवतात. एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार लहानपणी त्यांनी सूर्याला लाल फळ म्हणून गिळले होते. यामुळे संपूर्ण विश्व अंधारात बुडाले होते. देवांच्या विनंतीवरून त्यांनी सूर्याला मुक्त केले. ही घटना त्यांच्या अफाट शक्तीचा पुरावा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी वायुपुत्र हनुमानांचे नक्की ध्यान करावे, त्यांची विधिवत पूजा करावी, आरती करावी. तर आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.